लाईन अँड प्लेन हा चॅप्टर मधला तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम सीईटी साठी येणारा क्वेश्चन आहे. तुम्हाला इक्वेशन मध्ये दोन इक्वेशन दिलेत लाईनचे आणि त्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होता असं सांगितलंय आणि त्यामधला एबीसीडी मधला कोणता करेक्ट ऑप्शन आहे हे आपल्याला चूज करायचं, इंटरसेक्शन पॉईंट फाइंड करायचा. आता इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे दोघांचा कॉमन पॉईंट आपल्याला शोधायचा आहे. आता तुम्हाला सॉल्व्ह करताना हे आलं तरी चालेल, मी तुम्हाला डायरेक्ट कसं आन्सर गेस करायचं ते सांगतोय. हे बघा, तुम्ही जर फर्स्ट व्हॅल्यू बघितलं तर एक्स दिलाय, सेकंड व्हॅल्यू ही वायची असते आणि थर्ड व्हॅल्यू ही झेडची असते. मी डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन सोबत माझ्या आन्सर सोबत मॅच करून दाखवणार आहे. आपण बी ऑप्शनचं चेक करून बघूयात. आता बी ऑप्शन मध्ये एक्स ची व्हॅल्यू दिली -11, वायची व्हॅल्यू दिली आहे -4 आणि झेडची व्हॅल्यू दिली आहे 5. कसं चेक करायचं? एक्स ची व्हॅल्यू सपोज मी इथं ठेवली -11 + 11 विच इज -10, -10 अपॉन -10 विच इज 1. ओके, डन. हे आन्सर भेटणार आहे तुम्हाला 1. सिमिलरली वायची व्हॅल्यू ठेवायची आहे -4 + 3 विच इज -1, -1 अपॉन -1 विच इज ऑल्सो 1 and then z ची व्हॅल्यू पुट करायची 5 - 4 1 1 upon 1 याचा सुद्धा आन्सर काय भेटणार आहे आपल्याला 1. सिमिलरली सेम नंबर तुम्हाला दुसऱ्या इक्वेशन सोबत चेक करायचे -11 + 10 -1 upon -1 म्हणजे त्याचा आन्सर येणार आपल्याला 1. सिमिलरली y ची व्हॅल्यू पुट केली -4 + 1 मीन्स -3 upon -3 which is also 1 and लास्ट z ची व्हॅल्यू 5 पुट करायची 5 - 1 4 4 upon 4 म्हणजे काय भेटली 1. म्हणजे सगळे जे नंबर भेटतायत तुम्हाला ते सगळे नंबर कसे आहेत? सेम आहेत. सो आपला ऑप्शन कोणतं करेक्ट असणार आहे? ऑप्शन बी. तुम्ही चेक करू शकता ऑप्शन ए सी डी तुमचे सेम आन्सर भेटणार नाहीयेत. सो कोणता ऑप्शन करेक्ट असेल? ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ट्रिक जर आवडली असेल तर पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू.